कोण डोकं लावाकडं ती गावात एक बाय आली कुठली का दिसायला होती वरती बोला ना त्या दिवशी माझ्या संग होऊन बोलत होतं गाडी यायचं आहे का हे करायचं का ते करायचं पण ती काय उत्तर दिलं नाही तिनं मला कशी देईल ना कशी देईल उत्तर काय उत्तर कशी देईल नाही कुणाकुणाकडे उत्तर मागताय हा उत्तर हा कुणाला बघत होते त्या बाईला का आता इकडे बाई का हा इथं बोलली बाई मी मोबाईल मध्ये पाहतो मोबाईल मध्ये कहाणी होती कहाणी मला ना वेळ समजायची गरज नाही समजलं ना नाही नाही तू 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 का नाही इडी जरा कुणी इथून बाहेर गेली की तिला खालून वरून बघायचं तिला न्याहाळत बसायचं आहे ना काही विचार करायचा तिच्याबद्दल तुझ्यापेक्षा किती पटीने बाहेर होती ती बाई किती पटीने बाहेर दिसायची माझ्यात काय कमी आहे काय कमी आहे माझ्यात काय कमी आहे माझी जवान आहे मी अजून हा काय कमी आहे माझ्यामध्ये होती होती जवान होती जवान होती आणि तुम्ही काय 18 वर्षाच्यात म्हणून ही दाढी पिकले का सगळी दाढी पिकवते पण आज मला आहे ना मी जराच वाटण जर चाललो खान 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 करीत ना बायाच खालीवर पाहते हा आता खालीवर का बघतात माहिती का की हा काळा माणूस चाललाय कोण असं म्हणून बघतात ते की गावामध्ये हा काळा माणूस कुठून आला म्हणून समजलं ना एवढा गर्व करायची गरज नाही स्वतःवरती एवढं बाया फिरा झालं मावर फिरा गावातला का बायका नाही फिदा झाल्या तुम्ही त्यांच्याकडे बघता समजलं ना त्या तुमच्याकडे बघत नाहीत बरं जरा शहाणपणा बंद कर नेहमी स्वतःलाच आम्ही तर शहाणपणा बंद करायचा एवढं नाही उद्या करायचं एवढं बाय माणसं एवढं खोल नाही जायचं खोल ना फक्त आपलं चूल मूल बन स्वयंपाक पाहतं बाय 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 होते हो मी आतापर्यंत तेच तर करत आली ना तेच तर माझी चुकी झाली म्हणून तर मला आता लोकांनी माझ्या कानावर घातले तुमच्याबद्दल जे जे तुम्ही उद्योग करता ना बाहेर बायकांबद्दल सगळं मला माहिती आहे समजलं ना तू एवढी डवळी सगळं मला माहिती एवढी डवळी तुला कुठं मागणी येत होती कुठे मागणी येत होती तुला काय मला मागणी येत होती तुमच्याकडे जमीन चांगलं मोठं घर होतं ना म्हणून माझ्या आई बापाने दिलं समजलं तुझ्या ना? बापानं तुम्हाला दिलंच नसतं तुझ्या बापानं नाग असेल नाक्यादारात येऊन कामाला पदरात घ्या पदरात घ्या नाही तुम्हाला पटत नव्हती पहिल्यापासून पटत नव्हती किती खोटं बोलताय अरे खरं पटत अहो, नव्हती. तुम्हाला कोणी देत नव्हती मुलगी म्हणून तुम्ही 5 लाख रुपये देऊन माझ्या आई बापांना बोलत की आम्ही सगळा मुलीकडचा सगळा दोन्हीकडचा खर्च आम्ही करतो म्हणून माझे आई वडील उभे राहिले उंड्याचं नाव उंड्याचं तू आपण आमच्या कोळशा माणसाला ज्या कोण देणार पादरात ज्या पादरात हा कोळसा मला दिष्ट होती का दिष्ट होती का दिष्ट होती का कोणची अरे दिष्टला लावायला पण काळा डाग लागतो तुम्ही ऑलरेडी काळे आहात समजलं ना? हाय स्वतःबद्दल प्रत्येक वेळेला कौतुक करणार अरे काय त्यांना वाटतं त्या स्वतःबद्दल दिवशी रात मी अंधारातून निघाला माहिती दात डोळे चमकत होते बघ ती हा चमकतील हा लोक म्हणे शिरपत्र आला रे दातावर ओळखलं होतं मला दातावर काळोखामध्ये दातच चमकतात हो हा काय मेंदू काय गुडघे बाय गेलं की काय शिस्तीत राहायचं काय शिस्तीत राहायचं हा आतापर्यंत मी शिस्तीमध्ये राहिली एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बाहेर जे पण उद्योग करता ना लक्षात ठेवा मग तर काय बाहेर जायचं नाही काय म्हणते मी ते लक्षात ठेवा तुम्ही बाहेर जे पण उद्योग करताय ना ते उद्योग मी सुद्धा कधीतरी करेन तेव्हा मला टोकायचं नाही नाही मी आता घरातच हागतो घरात बाहेर जायचंच नाही घरात हागा आणि नंतर धुवून टाका समजलं ना ते मला नका सांगू शहाणपणा काय करणार काय नाही ते फक्त ध्यान आता मला काही येण्यात काढलं गाडी तुम्ही त्या दिवशी त्या बाथरूमच्या मागे फोटो काढत होतो मला तिथेच होती जाणं जर लहानलं काय करत होते बाथरूमचे मग फोटो कुणाचे फोटो काढत होते हा आता कशी चोरी पकडली तुमची कुणाचे फोटो बायका अरे नाही 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 ते बाथरूम घ्यायचं आपलं बनवायचं होतं ना म्हणून फोटो काढत होते ते गप्पा ओ मला नका तुम्ही शेंड्या लावू तुम्हाला मी आता एवढी चांगली ओळखून आहे ना मला फक्त तुम्हाला आज एवढंच सांगायचंय आज तुम्ही जे करताय ना उद्या मी पण असं काहीतरी करेन काय करशील? तर मला टोकायचं नाही तू काय समजलं ना मरशील तू मरशील मरशील नाही आता चालले मी पार्लर मध्ये समजलं ना करा तुम्हाला हा आला का फोन आलो आलो हा जा ना जा आलो 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 जा ऐका काय हा कुठून फोन आलाय ऐका म्हटलं थांब ना कुठून फोन आलेला कुठून आलेला फोन हापेसवरून हापेस हाफिजचा माणूस गरम पंची मीटिंग आहे ना तिने बोललो अर्जंट म्हणे तुम्ही ऑफिस मध्ये जा मी आता पार्लर मध्ये जाते जरा मला आहेत 2-3 कामं हा लवकर ये तुम्ही पहिले जाऊन लवकर या अगोदर हा, जातो. नाही तर घरात घेणार नाही समजलं ना मोठी शहाणी लागून गेली बघते ना मी आता थांब लय सहन केलं तर ह्याच्या पुढे गप्प नाही बसणार बाई काय मस्त कांदे हे कापून गिपून ठेवून दिलेत बाई काय चालेल कमला वहिनी काय नाही चालले ते कांदे काढले चांगले चांगले कसे बी खायला काम येतील ना मग खायला का माहिती ते कांदेच खाऊन काय करते कांदे मग काय खायचं अरे जरा लक्ष देत जायचं कशावर तू मी गाडी घेईन म्हणता पण तू गाठच होत नव्हती हम्म. तुला ना बोला समजून सांगायचं ना काय
काय समजून सांगू? तुला माहिती नाही? काय अगं गावाला माहिती, तुला माहिती नाही? काय बाबो मग जमलं भाऊ. असं मला- तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. मला वाटतं तुला माहिती असं काय? पुढे बोला ना काय तर. तुला बिलकुल माहिती नाही. तुझ्या नवऱ्याचा किस्सा काय तो? ओ भाऊ मानवरा चांगला आहे ना? दिसायला मानवऱ्याला काही झालं तर नाही बापा? हा? काय झालं तर नाही मानवऱ्याला? आता कोण कोण वाच राहिले? अहो काय झालंय सांगा ना तुम्ही. हं? काय झालं? त्याला याड लागलं याड. डोकं तरी ठिकाणावर आहे का तुमचं? म्हणलं बाई मानवरा आताच दुपारा गेला तिकडे निघून, काय झालं काय गाडी गिडीवर? गाडीवर काय झालं, त्याला याड लागलं याड. येड लागलं म्हणजे. वर्षापासून याडा झाला याडा. तो आहे ना जवळ आहे ना, तिची माझी गाठ झाली. ती म्हणे मी आता 8-15 दिवस घरी नाही, तर आता मी इकडंच राहिलं येणार आहे डायरेक्ट कुठं? ठेकीच्या घरी. ठकीच्या घरी? हां तुला तर माहिती नाही, अद्याप माहिती नाही. ठकीचं मानवऱ्याचं आणि ठकीचं तर मला माहिती नव्हतं भाऊ. पण शिरपतराव ठकीचं आणि तुमचं काय चाललंय चांगलं माहिती बरं का मला. ते जाऊन दे हां. म्हणते. मी तमात तपिला ठेकीला सोडून दिलं. मागचं पोर झाले नाही तुझ्या नवऱ्याचंच शिम. मी स्वतः माहिती नाही तर काय शिरपतराव काय हो? ते आज कांबळा वहिनी घाल आले होते भाऊ मानवऱ्याचं घरानं करायला. त्याचं काय आहे, इथून तिथं तिथून इथं, ह्या बाईजो गप्पा त्या बाईजो गप्पा. त्याला दुसरं काम काय राहते नाही तरी हा ते ते नाही आता बी घर फोडायला पाहत होते. नाही ते नाही आतापर्यंत का चांगलं केलं कोणाचं. तेच म्हणलं हा, हा. ते आमचं बी घर फोडायला पाहत होते, पण ते काय आमचा मेळ बसून नाही दिला. ही सवय सोडायचा आहे. शिरप्या काय पाहता कमळा वहिनी काय काय बोलायला चाल खालून बरोबर पाहतोय वरून? यार. हा जमलं रे कांबळं. अरे मग तिच्या मागे कामच तेवढे हे तो वारी का ती का मोकळी येणार ती काय तू काय तो ठरवलंय सुधरा जरा सुधरा, नाही तर दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करीन मी तुमच्या. सुधरा त्याला काय. हा तेच म्हणलं. तुझी सवय गेलीच नाही का रे हं? तो वारी घाण सवय गेली ते ना हिच्या नवऱ्याची चूक नाही. हं. हिच्या नवऱ्याची चूक नाही. हा ही दिलं भागात नाही. ए ते नवरा बायको काय कसे म्हणलं वागू तुम्ही? मला एक सांगा भाऊ, हा. आपला संसार सोडून दुसऱ्या संसारात कशाला डोळा करतात? बोट घालत राहते मी ना मी सगळं गळलं काय नाही कोणाला सांगितलं. काय गिळलं तो मी जर सांगितलं हं. तिच्या नाकाला लेकेच घालते. काय काय सांग सांगणार? सांग हा, सांग सांग बरं माझ्या सांग बरं काय काय केलं भाऊ मी सांग बरं. काय केलं? गांग्यात उसळ खात नव्हती का? गंग्यान मी उसळ खात होते कधी? त्या अंडवर आता गंग्याला पोरग झालं म्हणून त्यांनी सगळ्या गावालाच पार्टी दिली. मग काय झालं मग खाल्लं नाही खाल्ली तर काय पोटालाच झालं? खाल्लं ना पोटालाच ए, खाल्ली. अन्नच खाल्लं ना पोटाला हा. का वेगळं काय खाल्लं मला म्हणलं होतं काय म्हणून पटवली होईल. कोंगा काय म्हणा त्यापरे ती कटाशी का कांबळा वहिनी आता काय? बोलले याच्यानंतर जर बोलले ना भाऊ ते हा. विचार करा, तोंडात दात नाही ठेवणार तुमच्या. चांगला माणूस आहे म्हणलं, याची नजर खराब आहे तर गावातली बदगणी करा आणि ऑपरेशन करा बाबराव डोळ्याचं. तू समजून सांग. लपडा करायचं शिरपत्र आहे म्हणा, त्या गांग्याचं काय माग लागत शेरपे अरे तू सांभाळ ना व्यवस्थित नाही. माय अरे केली एवढी बारी तवाली माय केली रे. तिच्या वगैरे प्रेम करावा हा काय तू यायचं धंदे सोडू की काय बोलला बाबूराव? काय नाही जाऊ दे आता काय तुमचे वाद होतील लई मला. वाद होतील. यायचं असलं ना तर शिदे यायचं, दुसऱ्या बारशान पाय ठेवायला जागा नाही ठेवणार. म्हटलं पाय मोडून हातात देईल. हा लयच ह्या बाईकडे पाय त्या बाईकडे पाय. बाबराव भाऊ मला काय वाटतं, गावातून वर्गणी करा आणि याचं पहिले डोळ्याचं ऑपरेशनच करा. हा लोकांचं काय वहिनी जंपलं बरं शिवलं. बाय अंगाला जर हात लावला ना बाय नाही हा. बाय. तो बायचं नाव घेत राहतो ना बायनच एकत्र यायचं हा. बमकायचा मला तर काय कसं रे? वाटतं, हा? जंपलं बरं घेतलं. कशी नजर आहे अरे पण माणसाची? जाय ना खाली राहतं मग ते बायला का उघड राहायचं का आम्ही उडे राहायचं का? उडे आमच्या राहायचं. जंपरावर तुमचं कसं काय लक्ष? नाही पण ते स्वतःच्या बायकोला कधी जंपर शिवलं का? ते माल नाही सोबत. हा? माल नाही सोबत तू जंपर. आता तुला नाही टोल शोभत घालायचंय का? घालून नाचायचं तिच्या का? नवऱ्याला शोभतो तिला शोभतो तुला काय तू का तिचा नवरा आहे का हा कसा माणूस आहे हा? त्याला काय नालायक वागली तवाली जन्मले तर काय उलटी पाहिजे झाले काय तुम्ही? हा? का डोक्यावर पडले होते? हे डोक्यावर धंदे मार सोडून गिर दे, नाही लागला? शिरप्या. बरं जाऊन दे गांग्यातून तो कापासून. ह्या माणसाला जरा समजून सांगा भाऊ हा. खरंच मी आहे काय? नाही तर लगेच असं मुडक्यातच घालीन. नाही. याच्यानंतर जर बोलले ना तर विचार करून बोला. हा. त्याचं नाव काढलेलं जाता का आला रे. अरे पण जा दे, पण तू झटका काय म्हणजे तू तू संसारिक आहे मी, तुमच्यासारखी थोडी आहे. नाही दुख नाही खपली हो काल तू चुनाला येतो असेल त्याचं विचारायचं तुला काय करायचंय नाही मग हा म्हणला मी काय काय म्हणलं मी जगा- कशाला हा म्हणू? जगात आज कोण साव आहे मला सांग बरं तुला काय उच्चपती आहे साव आहे ना काय काय कोण आहे? माझ्यासारखं आहे ना साव कोण आहे साव माझ्यासारखं. तुला दात पडू उलट्या हाताला त्या माणसाला माहितीये का डोकं पण नाहीये. ते गंगा मा कमरा लोक येतो त्याच्या लपडाई म्हणे. ए काय असेल तर काय असेल असं तो मनात ठेव मरू दे
जाऊ दे असू दे कमरा एवढं नाही नाही ह्या माणसाकडे आहे ना मी बरोबर पाहणारच आहे. जर मा नवऱ्याला बरं, कुठं नाही लावलं ना तर त्याच्यात मग कोणी लपड करेल का जाते बरं बुचक्या तुला तरी बोकाचा. लाज वाटली पाहिजे शेरप्या ते दिसायला एवढे एवढे डक डक नेक्स्ट डक लगेच डक. हे बाय मी तो मुंडक्यात काय घाल नाही डक लवकर. मी तो खालून बायकोला वरून जाऊन पाहतो. सांगल बरं का अरे व तू काय तो बायकोला जाऊन डक, सांगल डक. एवढा मोठा माणूस आहे हा. अक्कल नाही का माणसाला स्वतः संसार सांभाळत नाही अहो. पण याची घरी ग बायको किती गोरी गोरी मग? हा, किती आपल्या भारी. बायकोला देतो सोडून दुसऱ्याच्या बायाच्या नांदी लागतो. हा मला काय वाटतं शिरपत कुशल भाऊ मला म्हण ए, मला म्हण आता साईडला घेऊ कानात म्हणा हम्म. गांग्यातून तिचं आलं पुढे आम्ही त्याला फाशी तुम्ही मला सांगायला पाहिजे असतो तर फाशी दिली असती मी ना. वाद करण्यापेक्षा आहे ना दिलं काढून म्हटलं नको जाट्याचं काम मानवरेला तर चांगला ठेसा लावते मी त्याला. पण गांग्यात दोन आहेत काय करत अहो तुम्ही काय पागल झाले का? मला नाही माहित बरं का ते एवढे एवढे ते काय की आता अहो आता किती वर्ष झाले मी या गावामध्ये नांदू राहिले. मला मग माहिती कधी आहे. वाकडे पाय पडला का? मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे मग हा? नाही जाऊ दे आता आला ना परत असं कोणी बी काही बी न बोला. आता जर परत आला ना तो नाव घेतलं का डायरेक्ट चप्पल काढून तोंडात मार चप्पल नाही मग पाय चप्पल नव्हती नाही तर बरोबर सांगितलं असं द्यायला. हा? माहिती देऊ का नको नको आता गेला आणि काय चप्पल देतो बरं तुम्ही? ये. जाय तो काम करा काय रे काम टेकडा माणूस बी हा शिरपत बंद गावातल्या बाहेर वाकड्या नजरेनं पाहतो. याचे तर डोळेच काढून घेणार आहे मी गोट्या खेळणार आहे. भेट म्हणा दुसऱ्या बारीच्यानं पाहते तू आकडं. काय चाललंय वहिनी हा काय चाललंय म्हणलो काय नाही पाणी भरायचं होतं बादली. थका तो गाड्याची आता वहिनी थकतो खा- मग वयामानाने थकणारच आहे ना. का दिवस बसून राहताल का असेच हा का वय बसून राहतंय. नाही वहिनी बसून राहिली. हा काय काम काढलंय. काय नाही चाललो तुम्हाला आता पाणी प्यावं 2-3 घुट पाणी प्यायचंय काय. नाही पितो मग आता हा, मग मी काल पाहतो तुमच्याच हाताने प्यायचं ना मग तुम्ही. वहिनी तुला बोललो काय रागाना नाही ना कशाचा तुम्ही कोणतं चांगलं बोला त्या दोनदा झालं मी तुमचं. नजरेवरून माणूस ओळखतो हा ना हा, तुमची नजर तशी तर तुम्हाला माणसं तशी दिसणार आहे. नवरा तुम्हाला सुख नाही देत सुख मानावरीचं काय पाहिलं तुम्ही. दुःखी तुम्ही दुःखी आहात अंत्यकरण दुःखी मला कळतं हा का तुम्ही काय अंतर्यामी झाले का काय का ज्योतिषी झाले. माणसाला नालायक ओ कोणाला आलाय बोल राहिले. सोन्यासारख्या बायका टाकायच्या हा दुसऱ्या बायानं मागे टाकायचं काय चायला कोण माझा नवरा कधी पाहिलं डोळ्यांनी पाहिलं का तुमच्या. काय मग पाहता पाहता पार डोळे आंधळी माझी फसली मग पट्टी बांधून घ्या ना. लय बोललो त्याला एक दिवस मी लय बोललो मी काय म्हणते तो नाही मला त्याशिवाय करमतच नाही मी काय म्हणते तुमच्या डोळ्याला ना पावत नाही ना पट्टी बांधून घ्या. पण हे ना आमच्या संसारामध्ये ना खेळ करू नका. बरोबर आहे तुम्हाला तुम्हाला काय आधीच कमी सांग. तुम्हाला काय कमी तुमच्यासारखी बाई आपल्या गावात नाही गावात आणि त्याला ती पटत नाही दुसऱ्या काळामुळे पटत काय तिथे एवढंच दाखय तिच्या तिच्या कथा पार औषध प्यायला लागला होता अरे काय तुम्हाला ना याचं त्याचं उरकण्यापेक्षा घर पावा ना आपल्या घरात काय चाललंय. हा आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून. हा अरे वाकायचं काय मग माझा नवरा कुठं जातो काय जातो का त्याच्या मागावर राहतं काय कामधंदे सोडून. तुम्ही तर नाही म्हणे त्याच्या भागती तुझ्या नावर वाणी ओ तोंड सांभाळून बोला. मा नवरा वागत नाही मी वागत नाही. हा तुझा नवरा आता काय बाई नवऱ्यात जाकीती अशी लक्ष्मी लागती माई ना माई भांड्या कुदल्याची भांडायला नवऱ्याचं लगेच फार तो नवरा दिसला ना तवा पाहिल मी. हा तुमची पायातली ना पायात ठेवा जास्त नका हे करू. आता इकडे बसला काय म्हणजे खरे आलं का तू हाय, जाऊ दे तुम्ही यांच्या मागावर आहे काय. नाही काय झालं बघा ना मी राहण्यात चाललो होतो ते आपली कमळावळी नाही का हा ते डोकं लावत होता तिकडे झाला आता इकडे निघाला तो का आला वाटतं अहो यांना कामच काय आहे? मी म्हणते या हेच करू राहिले तुला ही फक्त. गाण सवय काय अशी? कधी गाणी हा अरे उलट अंधारात मी उजाड करून देतोय ज्याच्यात म्हणजे वेळेत सावध व्हा म्हणजे घरच्या बाहेर सांगतो का तुमच्या नवऱ्याला ऐकून हे घ्या काय? रस्त्याला नाही का हा. वाहन सावकाश चाला पुढं घाट आहे बरं त्याचे नवरे असे करत्या म्हणजे तो मत काय त्यांच्या बायकाने तो काय यायला पाहिजे का नाही तर लाज झालं ना, नाही, आता लाजच काय? नाही राहिली. दुसरं काय राहिलं हा. मग? माझं एक मत आहे प्रत्येक बायना प्रत्येक जनावर मुठीत घ्यावा आणि नीट वागाव म्हणजे ते त्याच्या आमची कामाला नाही का आमची आम्ही पाहू ना. मी म्हणते हा माणूस वरतून काळा तर आतून बी काळाचे याचं मनच साप नाही. वहिनी ती त्या दिवशी कोणत्या गाडी होती गं? तोंड बांधून गेली या बाई तूड बरं रेडून उठ उठ वहिनी उठ उठ इथून. लाज आहे का पाहिलं ना कसं बोलतो. कारपेट तोंड बांधलं होतं हा? का बांधलं होतं मानावर होता मानावर होता. तो नावर होतो मला बरं थांब एक तर तोंड बांधलं होतं बरोबर हीच होती कशावर आली तुला? मग मी ओळखलं का बरं मग
काय वर ओळखलं तू? त्याच्या गाडी माग माझी गाडी होती ना. तू काय वर ओळखला सांग? हा? काय वर ओळखले? का तोंड्या अरे मी रोजचे माणसं आहे ना, मी पाकर ओळख माणूस आहे, हे माणसं आहे. मी रोज आहे ना. आता साऱ्याच बाया कार्प पाहिजे तोंडाला. अरे वहिनीचा हात वर होता ना, त्याच्या ते गोंद दिलं होतं ना. अहो यांनी कोणाला पाहिलं असेल ना या काही याची- आणि माझ्या नवऱ्याच्या लव- गाड्या कमी पडल्या काय मला लव का काय दिले ए, काय तोंडे उठ उठ लोकांच्या घरात तू येतो ना अजून अरे मग तिचा नवरा हेल्मेट घालून होता का? उठतो का नाही तिचा नवरा हेल्मेट घालून होता. नाही ना, बघ. ये ना तोंड बांधलं होतं. अहो भाऊजी माझा नवरा बरोबर फिरत आहे कोणी काय माणसं घेऊन फिरत आहे का मी वहिनी या बाय तू तो डोकंच फोडी आणि काय आता बाय? निघेटून त्याला ना ती नालायक सवय झाली. बाबूराव आपल्या गावात आहे ना. बाबूराव तू गाडी चालतो ना, वहिनीचं तू डोकं त्याच्या पुढे एवढं होतं असं खांदू हात टाकून अशी. रस्ता पाहत असेल. रस्ता माझ्या पाहत नवऱ्याच्या मागं फिरत आहे का खड्डा तू कुठं सांगत असेल जायला काय? निघतो आता सरळ रस्ता आता आम्ही नवरा बायको जातो ना, इथे जाऊन तर राहतो मध्ये शिटो. कोण तुमचा ना? हा मी पुढं ती माग आम्हाला लाच वाटते ती. हा का? आपण इज्जतवान माणसं इज्जतवान. हा. तू माहिती कोणत्या इज्जतीचा आहे हा आला मोठा इज्जत करणारा तो त्या घरचा पाय दुसऱ्या शाळा नको वाळू इड निघतो का तू चांगली थोडी. याची गाडी मला ओळखू येते ना रे. हा ना? याची काळ्या कलरची गाडी लाल कलरच्या गाडी उचलू होती. तू आहे का आला कोणाच्या गाडीवर बसायचं काय? तू आहे काय? हो तुम्ही बी काय बार झाले का काय माझ्या नवरा ठेशील ना मला ते येडं- कोणाच्या ते गाडीवर येडं- बसायला ते येडं. हा? तुझ्या नवरा माहीत झालं तर लय ना कर होईन. तुम्ही नाही याच्या नादी लागू नका हा तुमचं नाव बदनाम करीत ती बाई तशी नाही बरं का तुला सांगते. बरं का ती बाई तशी भाऊ नाही. आज तर तसं नसतं म्हणून जग फसतं. हा ना? हा ना दिसल दिसल बाबूराव मी नाही त्यातली कडी लावा आता काय सांगायचं हाय ते बरे. तू जातो आता. निघ तुझा रस्ता बरं आहे. निघ लवकर निघ हा? प्रत्येक ठिकाणी जाताना आता आहे ना माझ्या नवऱ्याला सांगून नाही याचा कुठा काढला तर नाही, पाका नाही, आता काय करा तुम्ही त्याच्या बायको का जा तुम्ही मोरद्यानं मला काय निसाची पूस आहे हा मी याला सरळ करीन त्याच्या त्याच्या बायकोच्या बायकोपर्यंत तिथं घरात तुम्ही काला जाऊ? कोणा नवरा तुम्हाला तुला सांभाळते तो नाही म्हणा. हा हा? जाऊ दे आता ना लय डोकं फिरलं यांनी लय डोकं फिरवलं आता पाहते त्या कमळीला बोलून घे तू ये नाही, आता पाहते. मी येतो वाटलंच तर हा तुम्हाला फोन करते मी हा चालेल हा हा? मुडदा गाडला याचा काय? नालायक वागणं चालू केली आहे पोरं, ना? होय? पाहतो येतो का जाता मग गावात काय. हो मी निघतच आहे. ते कपडे वगैरे जरा घेत होती. हा निघालीस. तू कुठे आहे आता? बरोबर ठीक आहे मी आले. नाही रे बाबा घरामध्ये कोणीच नाही आहे आणि त्याला पण आज काय झालं मला समजत नाही. आज घरातून तो पण उशिराच गेला. हा निघाले बरं तू ठेव आता फोन मी येतेच. हा येते मी तिथेच येते. ठेव अरे समा बस आली. एवढी का बरं दाफा राहिली? अरे काय तो नवरा आज उशिरा गेला ना घरातून हा का? मुडद्या हा त्याच्यामुळे मला उशीर झाला बघ ना यायला. मला एक सांग, हा आली खरी हम्म. परिपूर्ण विचार केला ना? म्हणजे काय अरे हे बघ ना बाबा हे काय कपडे बिपडे सगळे घेऊन आले मी रेडी. मग रेडी पोझिशन मध्ये एकदम. हा म्हणजे आता आपला निर्णय हा बदलायचा. ह्या तू पण नवीन शर्ट घातलायस की काय? आज आपला दिवसच चांगला नाही. भारी ना? हो खरंच खूप चांगला आहे आज बरं मी दिवस. काय आता ऐक, हा मी तिला आता बघ आणणार नाही तिचा विषय सोडून तिला नक्की गेली. ना? हा नक्की. तिला सोडून दे पण मला नको सोडूस. येडे तिला डायरेक्ट आता फार कधी नोटीस पाठवून आणि दिली. ते पण मी तुझ्या भरोश्यावरती म्हणजे एवढी मोठी रिक्स घेऊन आली आहे. अगं असा बी तुझा नवरा कोणता तुझ्यावर ध्यान देतो, त्याला गावातल्या बायापासून तो वेळ भेटेल तेव्हा ना. म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला. आणि मला समजलं एक ना? सांग वहिनी, मी तुम्हाला सोडून कोणाकडं असा वर्ण जर करून तरी पाहतो का? बिलकुल नाही. तेव्हा तर तुम्ही मला या पसंत केलं ना. गोष्टीमध्ये मी तुम्हाला मानते. है ना? हो. झालं पण तुमचं कसं काय जीव असलं याड माझ्यावरती? ते काय झालं माहिती का, ते तुम्ही सारखे मोटरसायकल घेऊन घरापासून जायचे ना, तुम्ही बोलत बघायचे हा आगडबिंब राजबिंड माणूस आहे तरी कोण. आणि मग हा नवरा असा वागायला लागला तर साहजिकच आहे ना की घरातला नवरा जर असा करत असेल मग बाईने का नाही बाहेर पाहावं. हा बरोबर आहे. मी पण सुरुवात केली. त्याच्या माझ्या पहिल्याच नजरेमध्ये तुम्ही बसला हो ना. फिट. पण जेव्हा तुम्ही बोलल्या मला पण नाही म्हणवा ना, कारण मी पण किती दिवसाचा असं अडकून जायलाच माहिती का. काय म्हणताय? किती दिवस झाले तिला 7 महिन्यापासून आली नाही ना. हो ना. हो बरं झालं आता ह्याच्या पुढे तरी नाही आली ना तरी पण काहीच प्रॉब्लेम मी नाही. मी आहे ना, मी आहे आता. नाही आता आपण असं करू ना, डायरेक्ट बाहेर निघून जाऊ.
गावात बी थांबायचं नाही. हे बघ मी कपडे वगैरे सगळे आणलेले आहेत घेतलं ना मी सगळं व्यवस्था करून ठेवली. आणि हां बाकी पैसे वगैरे पैशाचं काय टेन्शन घेताय, आम्ही कामालाच तिकडे आहे आता. जाऊन येऊन करायचं ना, आता डायरेक्ट तिकडेच गुलवून बरं रूमची व्यवस्था झाली आहे ना आपली. सगळी रूम सामान गॅस बीस सगळं चकाचक करून ठेवलंय. हे बघा एक लक्षात ठेवा, आता मी घरातून आले, मी आता परत माझ्या घरात जाऊ शकणार जायचंच नाही. जायचंच नाही. ठीक आहे, हा. माझी सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे. हा, त्याला फार कधीची नोटीस पाठवून देऊ ना. हा, हा ते तर देईन मी त्याला दोघांची फार पाठवून. झाली का आपण रजिस्टर करून आणि घेऊ. त्याला पण आहे ना सबक शिकवणं गरजेचं आहे. हा. सारखे बायकांचे फोन नुसता बायकांना टाळाटाळा बघायचा, त्याची सवय कधी जाणार नाही. गावातले किती संसार मोडले माहिती का त्यांनी. ए, लय संसार माझ्या बायकोला आहे ना, बरं का वहिनी, आता खऱ्यानं सांगू का, माझ्या बायकोत आणि माझ्यात भांडणच त्यांनी लावले होते. काय हो, आता मला सांगा, संगी आणि मी, तुम्ही कधी बघितलं का संगीला आणि मला सोबत बघितलं का? माझ्या बायकोला म्हणे संगीचं नेचं लफडं आहे म्हणे. म्हणलं पठ्ठ्या बर, माझी बायको गेली ना, मग मी पण तेव्हापासून डोक्यात ठेवलं होतं, मी नेईल तर तुझीच बायको नेईल. मला काहीच याच्यातलं माहिती नाही. म्हणजे तो या थराला जाऊन हे सगळं असं काही करू केलं शकतो. त्याने, कमीत कमी 5-25 घरात पडले. पण माझ्यावरती तू बदला म्हणून प्रेम नाही करत ना? बदला नाही, मनापासून एकदम. नाहीतर माझ्या नवऱ्याने तुमच्या घरामध्ये असं केलं आणि मग तुम्ही म्हणणार की नाही तो बदला होता असं तसं. आता वहिनी म्हणतो, आता चंपा म्हणतो, अरे चंपा आता माझं कसं? ना तुझ्यावर असं मनापासून प्रेम आहे. मी तुला असं एवढं सोडणार नाही, एवढं एवढं सोडायला कोण रिकाम आहे आता. हा तेच त्याला म्हणा बस आता हातात हात धरून. तसंच पाहिजे त्याला पण. हो. तसं पण मी त्याला सांगितलं होतं की बघ बाबा सुधर, नाही तर बघ म्हटलं मी काय करेल. हा त्याला असं वाटलं मी चूल आणि मूल बघेल, मी तर काही वेडीच आहेत ना, मला तर काय, मला शेंडा लावून आपल्या करता होतो बाहेर काम. हा बरं जाऊ दे, चल ना, लय घाई झाली मला पण. चल 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 पाय पाय आता. काय झालं शिरपतराव? बया 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 बया, लई भारी, आता मज्जाच मज्जा आहे ना. काय तोंड झालं माझं? अगं बाई, लई दुसऱ्याचे घर फोडायचे होते, आता आपलंच घर फुटलं. हा नसत्या दुसऱ्याच्या बायका पाहिल्या तर आपली बायको लावला असता का चुना? चुनाच नाही, दुसऱ्यांना एवढं ज्ञान द्यायपेक्षा आपल्याच घरात ज्ञान द्यायचं ना तवा. आले आले आले, ते बी आले, बरं झालं. बरं आहे का? हा बरं आहे ना? बरं बरं. बायका असे डोळे वासू वासू पाहत होते, आता आणि मला म्हणे तुझा नवरा असा, तुझा नवरा तसा. मला एवढं सांगायपर्यंत आपल्या बायकोवर ध्यान ठेवायचं ना. गेली चुना लावून आता. मी आता पाहिली हा ना. 1 तास तर झालाय. बरं अगं झालं, आपण तेच operation नाही केलं, गावातली अहो, वरडणी गोळा करून. गावात चर्चा किती झाली आता. मला प्रत्येक जण म्हणतं बरं झालं गेली म्हणजे शिरपाची बायको निघून. नाही 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 नाही, दुसऱ्यासाठी खड्डा खणला का आपणच पडतो त्याच्यामध्ये, बर का. परवा संसारावर गेले होते, संसार तोडायची वेळ आणली ती. आता आपल्या घरातल्या माश्या हुसकल्या का नाही तवा. हा आता हुसका ना, हुसका हुसका, मला लई बोलत होते ना. आता काय अटकलं तोंडात? मी काय म्हणतो बाबा ना, अरे, झालं तर झालं. हा तुला पोटातलं गोष्ट सांगतो, हा तू मिळून एक रांडकी झाली ना, हा एकदम टाक मला. बोललं तुला हा तुला मी देईन. हा माझी मेवणी रानकी झाली ना, ती सुकाना का ती एक भाकर, पण तो दरबदरी करू का आता. पापा. अरे काव, तीच बायकोला जीव लावला असता, तिच्याकडेच लक्ष दिलं असतं, सगळ्या घरात आणणं नेणं करणं पाहिलं असतं, ती काला दुसऱ्याच्या संग गेली नाही असती. नाही, किती गोरी पार बायको. हा हा तिच्याशी जर चांगलं प्रेम दिलं असतं बा तिला, तर आज किती भारी राहिलं असतं आलं. आता काय रडत अहो नाटक करतो शिरपतराव भाऊ. मला म्हणे मी नाही आतलं आणि त्यातलं, आता कडी लावा आतली. आता तुमच्या बाबतीत काय आता हा? घातलं बाहेर मी बोकाड. नाही त्यातलं आणि कडी लावा आतली. असंच पाहिजे होतं यायला. आता ती आतलीला येते गेली, आता याला बाहेरून लावलं ना. हा ते काय बाहेर आता बसला आता. कडीच लावली आता काय आमची. बरं एक काम करा, माझ्या बायको झालं दिसली ना, मनात तू अनावर माफी मागाय तयार आहे. तिथे तुला तुला घरी सोडून बोल. गेली आता direct. अहो काय माफी मागिते आता, काय उपयोग. आता ती घेऊ पळाला. गेला मिळालं ती आता. आणतो का परत तुझ्या घरात? अरे तुला लय तळा घेतो या लेकी बाळीचा, लय बाहेर होता त्रास दिला तुझ्या गावात. आम्हाला इतका वैतागून सोडलं होतं बाबाने. संसार तुटायची वेळ आणली त्या शिरपतराव मुळे मई. आमचे संसार मोडीत होते. आमच्या नवऱ्याचे हा? विश्वास होते, म्हणून म्हटले ना, बांधू राहिलो. दुसऱ्यासाठी खड्डा खाणं का आपणच पडतो त्याच्यात. मला गाडीच्या पुढं पार एवढं तोंड काढीची मला तू. हा. मला म्हणत होते, हा तुम्ही तर ऐकलं ना.
हा? आणि मला काय सांगत होते गंगाराम सोबत म्हणे मिसळ पाव खाती याच्या कमळी म्हणा कमळी म्हणा तो ना त्या गांग्या रे तो एवढा हा. गांग्यातून तो लपडे म्हणा लपडे म्हणे सांगा हे तोंड तर चांगलं आहे काय तो? मुसळ तोंड्या का तोंड्या कमळीला पुढे पुरल तो गांग्या सांग हा आमच्या नवऱ्याने आम्हाला सोडून गेले कळा का तुझ्या म्हणे झालं ते शिमडीचं लग्न तुला काय त्याचं करायचं थोबड ताना पाय राहायचं मुकच चप्पल पाहिजे का मला? राहायचं हा, थोबड ताने आता आणू नको आमच्या लोक पोचला आता आमच्या बहिणी लोक पोचू राहिले का मी तिचे शंभर पुशी देऊन टाका मला हा 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 तू आता 100 खायचं राहिला आता शंभरच खाय हा 100 नको पुसू तू 100 हा खा. तेवढंच खायचं काम राहिले एखादं पोरग दिसलं जाय जाऊन चाटून ये वय बरं 4 तरी पाच काय आता हा आला मोठा असं बरं तिकडे हा अशा माणसाला चला जर नाही राजू. बसू दे याला आता टाळ घे जिरली आता हा जिरली चांगली. बस बस आता वारकरी म्हण आणि आता परत लक्षात ठेवायचं दुसऱ्याच्या संसारात डोकून नाही पाहायचं आता काय पाहणार त्याला तोंड वार करायला गावात जागा नाही राहिली